जागरिया गोकुळा आला रविराजा पुरवेला दही दूध लोणी मारुनी माठ घेऊनी जाऊया बाजारी गवळाच्या मी पोरी जाऊ मथुरा बाजारी
पहाटेच्या प्रहरी लंगोटीने तयार होऊन मथुरे वगैरे निघालाच खरं. पण काय करावे? अचानक दगदगली काय? नाही ग दारा, नाही ग. आता तुला झालं तरी काय? अगं नीरा, आपण मथुरे वगैरे निघालो खरं. पण एक अडचण मला कळते का काही? कोणती ग राधे? कृष्णाची आणखी कुणाची असणार? काही हा तुमचं. एक मिनिट. खरंच ग राधे, कृष्णासारख्याला घरी येणं थोडी करून ठेव. आणि हो का पण आज आपल्याला मथुरा बाजार करायचा आहे. हे विसरू नका. त्याच्या घरी आपल्याला भांडार चालू आहे. हो काय नीरा, पण बाजाराची वाट तुला माहित आहे का? अगं राधे तुला अगं नीरा, मला कसं माहित असणार? मी तर अजून कारखान्यात निघाली. अगं चंद्रा, तुला तरी माहित आहे का गं? माझ्या वर्षानं तिला ठाऊक पण देतं. तिला सोडून घे. अगं कोणती गं मावशी? येईल का आपल्या जोडीला? का नाही येणार? बाकी दुसऱ्या शहरात भांडण करत चांगलं जमतं. पण बाजाराला काय झालं तिला? अगं हो, हो, चिडते काय एवढी? ती मावशी आहेच कुठली? सारखी भांडत असते माझ्याशी. अगं आवरा तुमचं. बाजाराला उशीर होतोय. दादा तू हॉस्पिटलमध्ये दे का? ठीक आहे, बोलावते हा. अगं ये मावशी. अगं ये मावशी का मावशी? अगं ये मावशी. मावशी का मावशी? ये ना गं. हा हा आले हा लई दिसानी कहाणी आली गोपी मनाली काग हक म्हणता पोरीनो वाली मावशी काग हक म्हणता पोरीनो वाली मावशी राणी
ग माळ्याची शिडी मोडली. अगं सामान होतं ना बाजाराचं. मग काय केलं? आजूबाजू पाहिलं, शेजारी पाहिलं, कुणीच दिसेना. तेव्हा सांगितलं, अहो बघताय काय, माझ्यावर चढा आणि घट्ट वरती झाला. तसं भलतसं तर काही नाही. माळावर जाण्यासाठी त्यांना माझ्या नवऱ्याला सांगितलं, माझ्या खांद्यावर चढा आणि घट्ट फळीवर धरा. हो ते जाऊ दे, पण एवढ्या घाई गडबडीनं मला या म्हाताऱ्या मावशीला का बोलवलं आणि एवढ्या दिवसांनी कशी काय झाली या म्हाताऱ्या मावशी आठवण? अगं मावशी, आज चैत्र पुनवेचा मथुरे बाजार. आम्ही साऱ्या पोरी मंडळी मथुरे बाजारी जायचा विचार आहे, पण आम्हाला कोणाला रस्त्याची माहिती नाही. हो का? तुमचा सर्वांपूर्वीचा झाला ना विचार, तुम्ही जाऊया की. चला उशीर नको. तुम्ही निघाल्या खरं, पण घेतलं काय, घेतलं काय, सांगणार कोण? अगं तर त्याची माझा कसा होणार? हो हो, बाई 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 म्हणे मी दादा इथं बघा तो ना. सांग काय आणलं तर कळू दे साऱ्यांना. हो हो ऐकते ना. तू काय घेतलं असं घेतलं? विक्रीला घेऊन दूध बाजारी जाते का? बरं झालं बाई. चला चला तर मग निघूया लवकर. बाजारी जायला असं म्हणते मग सांगू. नेसली मी नऊवारी साडी, नेसली मी नऊवारी साडी आणि चढून जायला 2 चाकी घेतली की गाडी. आता हे काय 2 पाय घाटावर गाडी करते होय, तीच माझी गाडी. अगं मावशी, तू काय सांगितलं?
मुद्दामाल सगळ्यात वेगळा. असं आहे तरी काय? अगं विक्रीसाठी घेतला लोण्याचा गोळा आणि साऱ्या लोकांचा त्या मालावरती डोळा. काय बोलतेस ते? अगं घेतलं तेच सांगते. चला चला आता बाजारात जायला उशीर नको. चला बाबा. अगं एवढा मंत्रेचा घाट अवघड चढायला जीव असा नाकात असतो. अगं एवढं छोटस एक गाणं लाव मग बघ म्हातारीवर माणसी अशी गाठ करते झरझरते. हो देतो ना. जाऊया बापारी
मुरलीवाला के यमुना तेरी में गिरधारी गाई सारी तो के यमुना तेरी में गिरधारी गाई सारी तो गमन करणारा श्रीकृष्ण भगवान तोच मी. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. अरे हो, आज चैत्र पौर्णिमेचा मथुरा बाजार. 16 सुंदर 360 गोपिका थाट करून मथुरेच्या बाजूने चालल्या आहेत. त्यांचा रस्ता प्रतिबंध करायला हवे. गोकुलाचे दही दूध हे गोकुलातून वितरित केले पाहिजे. ही कामगिरी मी न करता माझे परममित्र पेंद्या सुद्धा त्यांच्यावर सोपितो. पण ते आहे उभे, त्यांना हात मारून बोलवतो. अरे सुदामा,
आलो आला आवाज कानी दिला कृष्ण देवानी आला आवाज कानी दिला कृष्ण देवानी माझ्या सुदाम जोडीला घेऊन शिरोळी काठीला निघालो देवाच्या भेटीला घेऊन शिरोळी काठीला निघालो देवाच्या भेटीला शिरोळी काठीला निघालो देवाच्या भेटीला शिरोळी काठीला निघालो देवाच्या भेटीला आला आवाज कानी दिला कृष्ण देवा आला आवाज कानी दिला कृष्ण देवा माझ्या सुदाम जोडीला आशीर्वाद होतो देवा असं एकाएकी बोलवण्याचं कारण तरी काय? अरे सुदामा अरे पेंड्या आज मथुरा बाजार 16 सूत्र 360 गोपिका थाट माट करून मथुरेच्या बाजार चालले आहेत त्यांचा रस्ता प्रतिबंध करायची कामगिरी मी तुमच्यावर सोपवित आहे देवा त्याने विचारलं कायदा कुणाचा आणि हुकूम कुणाचा तर आम्ही सांगायचं तरी काय? अरे सुदामा हुकूम माझा कायदा तुमचा असे सांगा येतो मी ठीक आहे देवा या तुम्ही अरे पेंद्या देवाने केवढी मोठी कामगिरी सोपवली आहे 16 सहस्त्र 360 गोपिकांचा वेळा हात हात करून मग बाजार निघालाय त्यांना हरवायची कामगिरी देवाने आपल्याला सोपवली आहे ही कामगिरी आपल्याला करायलाच पाहिजे होय सुदामा देवाचा हुकूम आहे तर आपल्याला भाग घाललाच पाहिजे पण आपण किती जण अरे आपण दोघे जण अरे हाड बिना येणार मला नाही झेपायची ही कामगिरी तू एक काम कर आपल्या जोडीतल्या बोबड्या वाकड्याला पण बोलाव हा हे ठीक आहे मी त्या वाकड्याला आणि बोबड्याला हात मारून घेतो पण ते मेले हात तरी कुठं अरे वाकड्या वाकड्या अरे बोबड्या बोबड्या काय लोक लवकर या देवाने मोठी कामगिरी दिली आहे आलो आलो लवकर या आहे जगात सुंदर गाय सारा गोकुळाची ती माया आहे जगात सुंदर गाय सारा
बुजवलं ना ती बुजवलं तूच होतास काय तिथं तुला मग काय हा, तुझं अरे तो लागतंय होता ना आता मीच होतो काम बोलतोस काय अरे मग काय तू पण जाम जमला काय रे होय, जाम. आम्हाला झालं तरी काय अरे काय सांगू तुला हा, तुला कपिला माझी तुटली वलटा लागला काय म्हणतोस काय वलटा लागला तुला शोधून शोधून दमलो हा मग सापडली काय काय तुझी अरे थापडली कुठं अरे ते विकास लेवाला माहितीये लपू लपू काय तुला आहेत का इथं असं दिसत हाय हाय बघ हा इथं अरे त्यांच्या वाल्यात होती काय बोलतोस अरे काय मग काय बघ रे अरे मग काय मला आता आवाज आहे कसा तुझा आवाज येत काय रे आवाज असा आहे तुझा असा माणसाचा आवाज तुझा अरे मग काय केला हा फुलं गेलो हा फुलं गेलो हा मग काय रे बघतो तर अजून आवाज वाजले हा, अजून फुलं गेलो काय म्हणतो अरे फुलं गेलो हा. बघतो तर काय काय अरे इकाटा वाचलो दूध पीत होता मग काय अरे ते जाऊ दे पण हे काय आहे? अरे एक चष्मा 80,000 का चष्मा आहे 80,000 का काय बोलतो अरे दुबईचा बघाय दुबईचे होय काय मग काय आयसीचा चष्मा म्हणतो आयसीचा अरे बोबड्या या बघा बोलतो आयसीचा चष्मा अरे आयटीचा चष्मा नाही अरे 80,000 का चष्मा आहे 80,000 अरे तुझी काय चालपून काय बंद झाले का अरे मेल्या मी पण 80,000 बोलतो अरे 80,000चा चष्मा त्याला 2 डोळे तरी आहेत काय दोन बेल्ट्या बिल्ट्या गेल्यात नुसता असा झालाय खोपडी जरा अरे 2 डोले म्हणजे काय अजून 20,000 टाकले असते ना हा. हे पण आले असते अरे ते कमी बनलं होय काय होय. तर त्याला आकडे पण लावून वाटतात काय पण एक आकडा कुठं आहे अरे एक पल्ला वाटतं होय काय? होतं हा अरे असलं मध्ये काय आता आमच्या इथं सुधीर लवाले माहिती हा हा इथे पण आहे काय तो सुधीर लवाले आहे काय नाही अरे ते पोलावरती काम करतात ना होय काय बाहेर काय हा वालनाचं काम त्याने आपलं बदलून दिलं तुला जाऊन घे होय काय ते कुठं आला तर त्याच्यात आला लागतील लावून दिली होय काय अरे पण मला तर एक प्रश्न पडतो कोणता पोला तरतच कसं ते पण बरोबर आहे साहित्य तर येऊला एवढा काय येऊला काय बोलतोस काय हो येऊला हा पोलावर तरतो कसा मग त्याचा केवढा काय गेला म्हणतो येऊला अरे काय झाला माहितीये मला तो प्रश्न बोलतो आता येवला मला पोलावर तरतो कसा तेव्हा आम्ही आज मांडव घातला होता मांडव घातला होता मांडव घातल्यानं वर त्याने झुकत घातला मांडवावर मांडवावर झुकत घातला असती हा मला कोकमा नाही टाकले हा कोकमावर चोरून आणतो कोकमा नाही अरे एवढा चढतो मग आणणार बिट्टा बिट्टा होतीस होय का कालाला तल्ला हा या कोपल्यात तल्ला होईल हा इकडनं चालत चालत गेला या कोपल्यातून ह्या कोपल्यात चालत गेला हा सगळा हाताचा गुदलला हा बायकोला आवाज दिला बायकोला घे होय काय बायको घेतला हा. तो किती घाला मी आपला अंड्याचं बघताय माझ्या काय बनून झालं काय? हा. अहो, तर डायरेक्ट बनून दिसतंय. माझ्या घालून दिसतं ना आता. हो, हो. जमलं? आधीच हा. कळत त्याचा. जमलं. हा. त्याला बघितला हा. चाललाय वरती हा, हा, हा. आणि आता उलटा भिल्ला हा. अला उलटा भिल्ला आणि मांडव तगला खाली आणला काय काय करतील त्याला गेला त्याचं काय? एवढा जागा एवढा मोठा माणूस झेपत बसा. का झेपल त्याला माणसासारखा असा वसारला असेल, वसारला. वातावरण चांगलं येत आता होल झाल्या मग काय वसारला? एवढा नाही तो. वसारला काय? तो वाचायला लागला अच्छा, अच्छा. आता वाचायला आणि ह्यापैकी असंच काय ए! सारखा या हा माझा आहे होय काय याला याच्यात पाणी पडले पाणी कुठलं? पाणी आणि वा आणि हाडलेला. तुला थकाने बसलो होतो हा. लांबू काकाच्या कटवात हा. फुला नेली होती बसलो होतो हात टाकला
एक जाऊ चिंता कर तो भाजी खाल्लीस की? हा माझं टाकून दे तुला हवं होतं ना? छे, नको बाबा. खावा नको. याला आलं ते आपण तुला हवं नको म्हणतो तो नको म्हणतो अरे पुढच्या वेळी ह्याला पण बोलव. अरे झाला हा. याचा काबड यांच्यावर जातील कुठं केवढा माझा बघ केव्हा बदलेला आहे हा. मग पाहिजे तसं फिरायला भेटतं त्यांना. याला बिलतात तुला मैदान बिलतात गोल 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 आम्हाला बोलत तरी कशाला तू अरे देवाने आपल्याला मोठी कामगिरी सोपवली आहे. काय म्हणतो काय हा 16 सहस्त्र 360 गोपिकांचा मेला थाट माट करून मधले बाजारी निघालाय. त्यांना अडवायची कामगिरी आपल्याला करायची आहे. काय बोबड्या आपल्या काय म्हणताय करायची की नाही? पण मी काय म्हणतो हा. मगाशी ना मी का झाडाखाली गेलो होतो. झाड दिसतं बरं. झाडाखाली गेलो होय होतो. काय? त्या झाडावर ना मगाशी 2 पोपट होतं. काय म्हणतो पण त्याचा एक पोपट कुठे गेला का माहित नाही रे. एक पोपट आणि माझ्याकडला आहे काय म्हणतो होय. कुठं हे इथं काय होतं? मला ठेवलं. घरात केला का एक काम कर संध्याकाळी येताना घेऊन ये बाबा. त्याला कट्ट्याला मला पण हवायला काय बोलतोस काय तुला हवा काय ठेव तुलाच ठेव. मला ठेवणार मी तुला देणार पण नाही तुला पोपट काय खातो रे पोपट काय बोलतोस काय अरे, एक उडून गेला अनेक होता तो यानं आणला काय? होय. होय काय? मी चालला तो तुला हवाय काय नको नको मी पालक नाही रे. तुम्ही पाळताव ना बस झालं. तुझ्याकडे पिवळ्या त्वचेचा आणि तुझ्याकडे रे माझ्याकडे चालला तो तिथं आहे होय काय लाल लाल. अरे मग तो खातो काय? खातो म्हणजे बोंदा खातो ते आणतोस कुठनं? लांबू काकाच्या कटवा काय? लांबू काका दुपारी घालून झोपतो हो ना मग अड्ड्यांची हो तू. नाही नाही खंडर कोण नाही तर मी काय म्हणतो हा बोल ना. हा म्हणतो मला पोपट नको हा पोपटच नाही हा आता करायचा कसा पोपटच नाही म्हणतो काय तुझं पोपट ना? नाही रे मी पालक नाही. अरे बोललो ना मागे तुम्हाला मी. अच्छा अच्छा जाऊ दे मग मग ते जाऊ दे. आता गौरीची यायची वेळ झाले. आपण इथे लपून बसूया. तुम्ही दोघं तिकडे जा आम्ही दोघं इकडे बसतो. अरे लपून बसूया ठीक आहे हा माझ्याकडे 3 पत्रा आहे तू पण आहे. होय सांग बघू. अरे तुझा पोपट काय फोडणीत खातो चल. माझा पोपट असा खोपणी झुपणीचं काय नका खातो तरी काय? निस्ती बोंडा. अरे बोंदा खातो बोंडाच बोंडा. अरे मियाला बोंदा खाऊन पिवला पडेल पिवला अरे तुला कानका पडतात कानका. म्हणतो तो काय ते जाऊ दे ए तुझा मा हा बोल ना. अरे मी काय म्हणतो काय रे? मला बोलवलं खला हा मला चालायचं काय आहे? करायचं काय म्हणजे हा? करायचं आहे. देवाने आपल्या कामगिरी सोपवली आहे. अच्छा अच्छा सांगितली ना परत काय सांगू तुम्हाला? अरे कळूया कळूया बरं. कानपूर लाईन थोडी खराब झाले, खराब. अरे पण एक तिथला पत्न पण आहे माझ्याकडे हा बोल म्हणता. हा? हा बघ काय रे हा बोटान वाजला बोलतोय? आपण बोटान वाजवतो बाजीव. सगळं बोटान वाजवतात हा दांड्यांचा वाजवतो हा दांड्यांचा वाजवतो त्याच्या दांड्यात तर दांड्याला वाजवले तर कशानं वाजवी? अच्छा आता पण आहे काय मग मला वाटतं हातालाच वाजवायचा बोबड्या तुझा हात दाखव रे. माझा हात हात पोट नाही. असंच दाखव. चला, चला, दाखव. हा, बघ
तर तू ह्या हाताने करतोस काय? हल्लं ह्या हाताने म्हणजे दोनच कामं होतात. दोन कोणती? एका हातात दोन नाही, दोन हातात दोन. हा, दोन काम. आणि एका हातात जेवायचा हा. आणि एका हातात सकाळी जायला नको काय काय मेला कुठे का अरे मग तसा तो दांड्यात वाजवतो. अच्छा मग कामातला जाऊ दे ते जाऊ दे. आता गौरवी यायची चाहूल झाली आहे. काय म्हणतो हा मगाशी आवाज यायला होता. काय म्हणतो आता पुन्हा आलाय. आता ते दौडलेले असतील. आवाज येतोय. काय काय येतो आवाज आवाज आला चला 2 डोंगरांमधून बिट्टू ओरडतोय.
माधई दूध घ्या दूध ताजं ताजं दूध अरे बोबड्या अरे बोबड्या काय अरे गवळणी आल्या खऱ्या पण त्यांना जाऊन विचारता कोण कोण तू विचार जाऊन अरे मग तुम्हाला कशाला आणलं इथं मग तू काय भात काय लावलास काय भात अरे तू हा बोलत अरे तो मागून 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 बोलतो बघ. मागूनच येणार मी काय म्हणता हा बोल ना. पहिला तू बोलव हा बघ कसे काय हा मग नंतर मी येता हे साल्टी काढलं तर माझी काढेल नाही ना साल्टी नाही काढणार कोणतरणार नाही ना. मी बघतो. हा मग ठीक आहे. फुलं जा हा मी मागून येता मागून फुलं हा 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 फुलं जा हा फुलं ठीक आहे. आलो जा फुलं बाजू रे. बेकार साल्टी काढला बेकार मारते बेकार बाबा माझ्या बेकार बनवलाय तुझ्या काम होईल कसा दिवाळीचा उन्हाळा आलाय आंघोळ घालायची गरजच नाही त्याला मावशींना सगळी साबण लावून शॅम्पू लावून आंघोळ घातला अंघोळ घातला बघ चांगला आणि त्या बायकोला पुतायला बोलव कुठे गेली तिची बायको ती पण साल्टी काढली काय हे तिला पुता नंतर ए सुदामा हा आणि मी काय म्हणतो काय म्हणतोस तुमच्या काय कामगिरी पूर्ण नाही व्हायची हा मलाच जावं लागेल अरे जा ना मग तुला अडवलं तुम्ही ती मावशी म्हणतो अरे काय? लय माली अरे अरे तर पहिल्या मनातच भरली मी काय म्हणता ही पिसा आहे ना पिसा आता गाडी बघ तुम्ही नाही भेटली. मी बघतो ना साल्टी काढला त्याला का बोलू नसते किती भाजी केली सांगू बघा आता मोठं बघायला गेला म्हणजे काम आला ते लागला रे बोलतो आपण लावलं ना बरोबर आपण काय सगळा उद्या सगळं लावला ते तुझ्या आता तुझा आम्ही लय माल खाल्ली नाही रे नाही रे, तुमची कामगिरी काही व्हायची नाही आता मला जावं लागेल हा बाबा मला कामगिरी करायला गेलो होतो आम्ही का मी काय मी जातो
अरे हा काय आला बाहेर अगे मावशी ग मावशी कोण बाबा आता तू आलास काय आपण माल खाली अगं मावशी तुला बाजाराला जाता येणार नाही अरे बाबा का आम्ही रस्ता तुझा बंद केला आहे तुझ्या काय बाबाचा आहे का बसला आम्ही दुसऱ्या वाटेल जाऊ तू बाजार द्यायला इथेच जा, दुसऱ्या वाटेल चला बोबड्या, या इकडे. अगं मावशी, मी नाही. तू चालली इकडे बोलत. अल्ला हा बघ चुकला गेला बारा रस्त्याला. एकच रस्ता करू. इकडे उभे हो. तुला बाजाराला जाता येणार नाही. तुमच्याकडे काय कायदा कायदा आहे की नाही ठीक आहे. मग सांगा त्याची ओळख ऐकून घे तर कायदा. हे. अरे हा असा करतो ना म्हणून याला तुला येत नाही. अरे मग तुमचा करता त्यांनी काय चांगला पोटातला बोलत खाली गेलाच नाही सांगितो मी तुला सांगितो मी तुला कायदा सुनामाचा बंद हा केला रस्ता बाजाराचा सांगितो मी तुला सांगितो मी तुला कायदा सुनामाचा बंद हा केला रस्ता बाजाराचा
पोरीनो, ह्यांच्या कायद्याप्रमाणे नाही. तुम्ही दमला असाल म्हणून थोडा वेळ विश्रांती घ्या. तिला मिळेल जमत आहे ना. रसिकांच्या मनपसंतीतून आलेला पारितोषिक, रसिकांच्या मनपसंतीतून आलेला पारितोषिक. मनोहर करमरकर यांच्याकडून निसर्गाला रंग हवा असतो, फुलाला गंध हवा असतो. निसर्गाला रंग हवा असतो, फुलाला गंध हवा असतो. रसिक हो कार्यक्रमाला की तुमच्या टाळ्यांना प्रतिसाद हवा असतो, टाळ्यांना प्रतिसाद हवा असतो. मावशीने नाव द्यायचं आहे शौर्य रेवाळे. जुगाईला नवस केला, चांगला नवरा मिळावा म्हणून जुगाईला नवस केला. एक नारळ 1.25 शेर साखर देईन मागून, एक नारळ 1.25 शेर साखर देईन मागून. शौर्य रेवाळेचे नाव घेते, तुमचा सर्वांचा मान राखू. हे मावचे, तू मस्त नाव घेतलास ग. माझा नको, मी तुझा घेता. घे फुलई काय रे, माझं नाव तरी माहिती का तुला? गेले माई गीता आहे. घे घे घेऊ ना. घे घे. बरं का? अंड्यावर अंडर थाट, अंड्यावर अंडर थाट, काय म्हणतो काय सांग? अंड्यावर अंडर थाट. त्याला मधी पडला भाग. पाणी राहणार कसा? खाली बोलले तुझ्या हा काय भाग. हे सांगायसाठी तर किती बोलवलंस काय रे? तुझं नाव काय? नीट आहे. तुझं ये? काय अंड्यावर अंडर थाट, त्याला मधी पडला भाग. माताली बसली पातावर, तिने केला पॉट. आईला सांगायला पाहिजे सकाळी पाठ करून द्यायला. पण लावा जाम मारला आणि तर जाऊ दे थकले पटवलं. आणि ही काय तू तिला विचारला तू विचार बाबा. नक्की जाऊ ना. जा तू जा. मी नाही जाणार बाबा. तुझ्याकडे पाठ खाल्ला जाम. हा. जाऊ ना रे. बस, जाऊ ना. नक्की जा. हे मावशे तुला बसवू रे. घरी? काय झालं रे? काय नाही थांब. हे त्याचा लांबला माल इथं आहे. तू बसत का नाही? हा? अरे बाबा काय सांगू तुला, 6 महिने बसली तर 6 महिने उठत नाही बघ. माझी हाडं तशी कमजोर आहेत ना. हे वाकल्या काय बोलली ऐकला नाही. इकडे हा. ती म्हणते हा. 6 महिने बसत नाही, हा. 6 महिने उठत नाही. हा. सगळ्या कार्यक्रम करते का ती? बात करत होतो काय? याचाच वाटते नाम तुझा माझा बोलते खाला ठीक आहे. 6 महिने बसत नाही. नाही, एकदा सांगितलं ना रे. काम आहे. 6 महिने बसत नाही आणि 6 महिने उठत नाही. त्याच्यामुळे तू सगळा करते. मी बरोबर ऍडजस्ट करून घेते. तुला काय प्रॉब्लेम आहे का? मी बरोबर ऍडजस्ट करते. आता तुला बसावं लागतं. आईपासून सांगितलं ना तुला एकदा. नाही नाही मग परत मार खायचा आहे का? मला नाही येऊन नको. अजून 5 वेळ दुखते, काम दुखते. माझी बेटा चालता काय काय? तुला उद्या फक्त आम्ही थांब. मला आज मारला काय तुझ्या मला जाऊन बायको नाव सांगतात. गेली ती नाही आहे. नाही वाटत तिथं ना. दिवाळी बोल. हे वाटल्या काय बोलते आता काय करायचा? आता हिला पाठवायचा. तू दोघं जण झाला काय? आपण दोघच बस. अरे मी एकटाच बस, पण काय मी एकटा मला मारते जा मारते. तू जाऊ दे. बाजू रे बाजू. Thank you.
हा काय झाला वाकडा की काय गोबऱ्या हा काय आली आखरी आली या पर्चीवर नाही का चल मध्ये पाहिजे याला कांदा लाव कांदा बापले बस बस अरे पाय देऊ नको फुटत बांधून घ्या बांधून घ्या आता होतं का मला समजत नाही तर मोठा बघती उद्या आता आपली कामगिरी मी करून दिली मी तू नाही दिली मी पण आहे अरे आपण सर्वांनी केली असा काय बोलतो होतात तुम्हाला आणलं पोलिसात तुला होईल नाही आम्ही तिथूनच गेला तो आणला मला फक्त मान मी खाल्लं नाव पण कोणाचा बघ सगळा खातना खाली पाटला रे कुठला बोल हो सुटला मावशीने मी लोक सुधवला पाठ आता तर ठीक आहे सर्व गवळी बसले हे आपण आपल्या जेवणाला सांगूया सांगायलाच पाहिजे चला आपण निघूया चला. श्रावण अष्टमी काळोख्याच्या रात्रीला अवतरलो कृष्ण रूपे भूतळा जन्मलो जन्मलो माथुर नगरी वाळलो गोकुळी आहे मी नंदा मुरारी देतो तुला आरोळी राधे जाऊ नको राधारी ओ बारी वाटेवरी
थांबा जरा. कोण रे बाबा? बाई 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 लांबून पाहावं तर कसं झक 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 होतंय आणि जवळ जाऊन पाहावं तर कसं लक 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 काय माणूस कसा हा? कोण रे बाबा तू? अगं मावशी, तुला समजत नसेल तर तू राजाला पाठव. असंच काहीतरी म्हाताऱ्या वयात काय समजत नाही बाई. लांबून मला पाठवते राधे. अगं राधे, तू तरी माणूस चित्र दिसतो बघ. लक 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 लुक 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 असा काहीतरी तू जाऊन बघ. आपल्याला म्हणतात तरी कोण? अगं राधे, ओळखलं नाही? तुला 7व्या अवतारी दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी हा अवतार धारण केला आहे. तुमच्या जन्माच्या लीला आम्हाला समजावून सांगा. ऐक कर. सांगितो मी तुला या माझ्या जन्मलीला. सांगितो मी तुला या माझ्या जन्मलीला. ओळखून घे गराने आज तू मला. ओळखून घे गराने आज तू मला.
राधा ऐकलं का माझ्या जन्मला? हो का ना? अगं मावशी, हे खरोखरच श्रीकृष्ण भगवान आहेत. आपण त्यांना शरण गेलं पाहिजे. हो जाऊया ना शरण. मी खूप काही बोललो नाही. चला, चला. मोरारी मनोहर तू सावळा हरी कृष्ण सख्या रे तू गिरिधारी ही वेळी साज सकाळी वाजवू नको रे बासरी ही वेळी साज सकाळी वाजवू नको रे बासरी
दादा तुला जाता येणार नाही. नाही खाणार मला उशीर होतोय. दादा तू माझ्यासाठी एक चांगला गाणं बोल. ठीक आहे म्हणते पण तुम्ही पण मला सांगा. मोहना राधा राधा करते तू सूर छेड़िया मोरे चकाती वेळा पारी विरते तुझ्यासाठी राधा राधा करते तुझी बाजरी या कृष्णराजे या बसा ह्या शिवासनावर. होय दादा तयार.
अरे मामा पळायला नको तुझ्या स्वर्गाची रस्ता साफ करायला गेलो माझ्या स्वर्गाची तुझ्या स्वर्गाची रस्ता साफ करायला गेलो म्हणून